की महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष कुठल्या जागांवरती लढेल, आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना कुठल्या जागांवरती लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे लढेल याची स्पष्टता उद्या दुपारपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत या संदर्भातली मांडणी आमच्या अध्यक्ष सुनेत्रा बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेली त्या ठिकाणी आहे. आम्हाला सर्वांनाच जाणीव आहे की 1 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रविवारी तर सुट्टीच आहे. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होईल आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या ठिकाणी उमेदवार कोण होतील या संदर्भातली सुद्धा अंतिम घोषणा त्या जागा वाटपाच्या नंतर नक्कीच पक्षाकडनं केली जाईल. रायगडसाठी शिवसेना देखील आग्रही आहे, तुम्ही देखील आग्रही आहात. आयोजन केलेलं आहे. अजूनही महायुतीत उमेदवार जाहीर झालेला नाहीये. शिंदे आपल्या वतीनं एक मेळावा देखील नाही 2 गोष्टी आपण गल्लत करता. सुतारवाडीला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही अगोदर ठरली होती, ती त्या ठिकाणी आहे. त्याचा या विधान परिषदेच्या निवडणुकीशी दुरान्वय संबंध नाही. परवा पक्षाच्या बैठकीमध्ये SRच्या वतीमध्ये जी चर्चा सुरू झाली ते काम राज्यभरामध्ये सुरू करायचं आहे आणि असा रविवार सुट्टीचा दिवस आहे म्हणून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याजवळ चर्चा करून तो त्या ठिकाणी बैठक ती त्या कारणासाठी आहे. त्याचा विधान परिषदेच्या उमेदवारीशी सुतराम संबंध नाही. एक बाब नक्की आहे की महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळे स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना कोण कुठे जागा लढेल हे स्पष्टता आल्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी होतील. रायगडसाठी तुम्ही देखील आग्रही आहात, शिवसेना देखील आग्रही आहे. दोघांमध्ये रस्सीखेच स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी आग्रही राहू शकतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. स्वाभाविकपणाने कुठे शिवसेनेचा आग्रह राहू शकेल, कुठे भारतीय जनता पक्षाचा राहू शकेल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहू शकेल. पण अंतिमता निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेणार असल्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. पालकमंत्रीपद शिवसेनेला दिलं जाईल आणि तुम्हाला ते विधान परिषदेची जागा दिली जाईल असा एक प्रस्ताव याच्यात कुठलाही प्रस्ताव कोणाला दिलेला नाही. एकजुटीने काल आपण बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांसुद्धा दिल्लीमध्ये सांगितलं, शिंदेसाहेबांसुद्धा सांगितलं, वहिनीसुद्धा बोलल्या 17 जागांच्या वरती महायुतीला निर्णायक पैचं यश मिळवायचं असल्यामुळे चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. तो तेवढाच कालावधी उद्यापर्यंत आहे. धन्यवाद.